आमची सुरुवातीपासून एकच प्रतिक्रिया याच्यावर आहे की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये 65% भ्रष्टाचारी, ज्यांच्यावर खुनाचे आरोप आहेत, ज्यांच्यावर रेपचे आरोप आहेत, असे अनेक मंत्री आहेत. आणि जेव्हा 65% मंत्रिमंडळच हा जो भ्रष्टाचारी मंत्रिमंडळ असेल, तर हा मंत्रिमंडळालाच बरखास्त केलं पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आणि आम्ही विधानसभेमध्ये एक तर धनंजय मुंडेचेच प्रश्न नाही, तर आम्ही त्या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये जे काही मंत्री आहेत, ज्याला दागी शब्द असा आपण म्हणतो, अशा सगळ्या मंत्र्यांच्या बद्दलचे पुरावे सहित आम्ही विधानमंडळामध्ये, विधानसभेमध्ये ही माहिती आम्ही मांडू आणि सरकारला त्याचं. बघा, मला महाराष्ट्रामध्ये हे सगळे कृत्य तुम्हाला तुम्हाला माध्यमाला दाखवायसाठी मी काल अजित पवारांकडे माझी मीटिंग होती, विधिमंडळामधल्या कामकाजाची मीटिंग होती. विनियोजन बिलावर जे काही विरोधी पक्ष म्हणून हत्यार आमच्याजवळ असते त्याचा वापर आम्ही केला आणि त्याची मीटिंग होती. तर काल चॅनलमध्ये दाखवायला सुरुवात झाली की नाना पटोले अजित पवारांच्या भेटीसाठी. मला भेट काय करायची त्यांची? त्यांचा रोज तर भेट तुमच्या दूरदर्शनवर होतेच. आम्हाला काय भांडणं चालली आहे, काय परिस्थिती आहे, मंत्रालयातल्या घडामोडी आम्हाला रोज कळतात. सेक्रेटरी लोक कसे वागतात, त्यांची गंमत कशी बघतात, ते सगळ्या गोष्टी माहित आहे. एक मंत्री सांगतो की त्याच्याकडे जायचं नाही, सेक्रेटरीला सांगतो, दुसरा म्हणतो की त्याच्याकडे जायचं नाही. तिथं सेक्रेटरी लोकांचं पण फार तीन तेरा झालेले आहेत. अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. त्यामुळे जे काही लोकशाहीचे आयुध असतात, ते आयुध वापरून आम्ही एखाद्या मिटिंगला गेलो, माझ्या भेटीला गेला. अरे त्या भेटीला गेला म्हणजे काय, मी गेलं भेटीला गेलं म्हणजे काय, काही समजतच नाही. म्हणून मला मुद्दा असा आहे की मुख्यमंत्र्यांनी काय कोणाला सोबत घ्यायचं, कोणाला नाही घ्यायचं, तो त्याचा प्रश्न आहे. पण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते फक्त अदानी अंबानीला जमीन देण्यापुरतं नाही. आमच्या शुभेच्छा आहे, आम्ही तो लवकर वाट पाहतोय, नवीन अध्यक्ष लवकर व्हावं याचं आम्ही पाहतोय. ज्यांना व्हायचं असेल त्याला आमच्या शुभेच्छा.